लेकरं दिसायचे, यायला घरीच असल्यासारखं वाटायचं. रोज घंटा 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 म्हातारा म्हातारी सगळे बोलायचे. होता 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 म्हातारं कुचकलं. तिकडे कळवलं. आता कळवल्यावर याला किती दिवस ठेवतील? लय 2 दिवस नाही तर 3 दिवस. 3 दिवसाच्या वरी याला ठेवत नाही. का ठेवत नाही? कारण त्याचा वास सुटतो. मोठ्या पोराला सुट्टी भेटली नाही, लहान्या पोराला सुट्टी भेटली. लहान पोरगा आल्यावर माझ्या म्हातारी म्हणते, बाबू तू त्याला कडे मोठं आलं नाही का? म्हणे मा ते म्हणे आता मी आलो म्हणे आता बाबाच्या वेळेला, आणि त्या टायमाला ते येईल म्हणे. त्याला आपण लेकरं बाळा संसार म्हणायचो की आज काळामध्ये घडलेल्या अशा गोष्टी आहेत का? बरं का, याचा अर्थ अमेरिकेला राहू नये का, कुठं राहू नये का, सगळीकडे राहायचं आहे. पण तत्वाला पहिले ओळखून घ्या. ज्याने तत्वाला घातलं त्याला सर्व काही मिळालं असं मी म्हणत नाही. हरिपाठात ज्ञानोबाराय म्हणतात, एक तत्वना त्याला कोणी कुठे घेतो गेली. 2 अधिक 2 4 येते, 5 होत नाही. तो 5 नावाचा पिक्चर आहे. परंतु हे गेलीत मात्र एकच येते. कोणाही संतांचं घ्या, प्रत्येक संतांचं तत्व हे एकच आहे. गजानन महाराज आरती सुद्धा सांगितलं, ते तो तत्व खरोखर मी संशय गेला मात्रे घडले मानवी भाषे. म्हणून हे जर कळालं, याचा विचार जर तुमच्या माझ्या लक्षात आला तर भवसिंधूतून आपण पार हो. म्हणून थोडा विचार करा. सर्वोच्चानी या संसाराला आपण सत्य समजतो, म्हणून माणसाला दुःख होते. देवाची भक्ती कशी करायची आहे? देवाची भक्ती अशी करायची. देवाला कोणती भक्ती आवडते? संसारामध्ये राहून भक्ती करायची. पण संसार मेरा नहीं, मैं संसार का नहीं, ही भावना गुरुमार्गातून तयार झाली पाहिजे. आणि मग भक्ती घडली पाहिजे. आणि त्या भक्तीला खरी भक्ती म्हणतात. आवडते देवा, संसार सोडायचा, त्याच्यावरचं ममत्व सोडायचं. आपल्याला दुःख का होते? आपण माझं म्हणतो म्हणून दुःख होते. मुलगा माझा, बायको माझे, लेकरं माझे, वावर माझं, बैल माझं, घर माझं, बंगला माझा. ते वावर कवच म्हणत नाही, हे मालक. पण आपण मात्र Thank you.
सोडू नका, तेव्हा तुमचा संसार सुखाचा होईल. ज्यांनी संसार केला नाही त्यांना आपला संसार सुखाचा करून देणार. आधी संसार सुखरूप झाला कारण संतांनी प्रतिज्ञा केली. हरिपाठामध्ये शेवटच्या कडव्या अवघड संसार करून घ्यायचं. इकडून तिकडून सगळीकडून करून जर घेतलं, साधू संतांनी काय केलं? साधू संतांना तुम्हाला देहाचं महत्व सांगितलं. 4 प्रकार पडतात का?